स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जो आपला लास्ट पॉइंट आहे या युनिटचा तो आपण पाहणार आहोत, रिक्वायरमेंट्स ऑफ ॲन आयडियल रोड अलाइनमेंट अँड द फॅक्टर अफेक्टिंग रोड अलाइनमेंट। ठीक आहे, रोड अलाइनमेंट काय असते तेही आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर रिक्वायरमेंट काय असते रोड अलाइनमेंटची आणि त्याचबरोबर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात रोड अलाइनमेंटवरती ते आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर या पॉईंटवरती एक्झाममध्ये क्वेश्चन बघा कसे येतात मित्रांनो। स्टेट एनी टू रिक्वायरमेंट्स ऑफ ॲन आयडियल रोड अलाइनमेंट। ठीक आहे, रोड अलाइनमेंटचे दोन रिक्वायरमेंट तुम्हाला लिहायचे आहेत आणि 2 मार्कांसाठी अशा पद्धतीचा क्वेश्चन हा येतो। नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिफाइन अलाइनमेंट अँड स्टेट द रिक्वायरमेंट ऑफ ॲन आयडियल रोड अलाइनमेंट। ठीक आहे, तुम्हाला रोड अलाइनमेंटची डेफिनेशन लिहायची आहे, त्याचबरोबर तुम्हाला रिक्वायरमेंट ही लिहायचे आहेत। 4 मार्कांसाठी क्वेश्चन आला तर 2 मार्क हे डेफिनेशनसाठी आणि 2 मार्कांचे 2 रिक्वायरमेंट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत। समजलं? तर अलाइनमेंट म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा द पोझिशन ऑक्युपाइड बाय सेंटर लाईन ऑफ अ रोड इन प्लॅन इज कॉल्ड अलाइनमेंट। म्हणजे बघा, जो काय प्लॅनवरती रोड अलाइनमेंट म्हणजे काय असते, ज्या पद्धतीनं रोड गेलेला आहे त्याला आपण रोड अलाइनमेंट म्हणतो। त्याचबरोबर बघा, रोड अलाइनमेंट रेफर्स टू द पाथ दॅट अ रोड फॉलोज। म्हणजे बघा, जी काय मधली जी लाईन असते मित्रांनो, तुम्ही व्हाईट कलरची लाईन बघितली असेल रोड अलाइनमेंटमध्ये, तर ती रोड अलाइनमेंटची लाईन असते। ठीक आहे, त्याच्या अवतीभोवती हा रोड असतो पूर्णपणे। ठीक आहे, जो रोडचा पाथ असतो मित्रांनो, तर त्याला रोड अलाइनमेंट म्हणतात। समजलं? अलाइनमेंट म्हणजे काय, जिथून रोडची लाईन सगळ्यात पहिल्यांदा एक अशी लाईन गेलेली असते मित्रांनो, त्या लाईनच्या या बाजूला आणि या बाजूला आपल्याला रोड नंतर कन्स्ट्रक्शन केलं जातं रोडचं, पण पहिल्यांदा मारताना एक लाईन मारली जाते थ्रूआउट, तर त्या लाईनला रोड अलाइनमेंट असं म्हटलं जातं। नंतर त्याच लाईनवरून हा रोड तुमचा रोडचं कन्स्ट्रक्शन हे केलं जातं मित्रांनो। ठीक आहे, तर प्लॅनमध्ये जो काय सेंटर लाईन असते रोडची, त्याला तुम्ही काय म्हणतात, अलाइनमेंट असं म्हटलं जातं। समजली? अलाइनमेंटची डेफिनेशन समजली। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, रिक्वायरमेंट्स ऑफ ॲन आयडियल रोड अलाइनमेंट। रोड अलाइनमेंटची रिक्वायरमेंट काय काय आहेत, म्हणजे जे काय रोड जाणार आहे मित्रांनो, तर त्या रोडची रिक्वायरमेंट काय काय आहेत, तर रोड तुमचा किंवा रोड अलाइनमेंट तुमची ही शॉर्ट पाहिजे। ठीक आहे, इन बिटवीन 2 टर्मिनल स्टेशन द अलाइनमेंट शुड बी ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल. इट शुड प्रोव्हाइड इकॉनॉमी इन द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स। ठीक आहे, जर तुमचं डिस्टन्स या ठिकाणाहून 2 टर्मिनल स्टेशनमध्ये डिस्टन्स, ठीक आहे, हे शॉर्ट असलं पाहिजे मित्रांनो। असं स्ट्रेट लाईनने किंवा रोडचं जे काय डिस्टन्स आहे ते शॉर्ट असलं पाहिजे, असं फिरून जाता कामा नये। असं गेलं तर तुम्ही डिस्टन्स हे खूप जास्त वाढतं, त्याचबरोबर तुमचं कन्स्ट्रक्शनची कॉस्ट वाढते, मेंटेनन्सची कॉस्ट वाढते। त्याच्यामुळे रोड अलाइनमेंटची किंवा रोडची जी काय डिस्टन्स जे आहे ते शॉर्ट डिस्टन्स पाहिजे। त्याच्यानंतर इझी, द अलाइनमेंट शुड बी इझी फॉर द ऑपरेशन ऑफ व्हेकल्स अँड इझी ग्रेडियंट्स अँड कर्व्स। ठीक आहे, इझी असलं पाहिजे म्हणजे व्हेकलचं ऑपरेशन करण्यासाठी, व्हेकल चालवण्यासाठी, त्याचबरोबर ग्रेडियंट किंवा कर्व, जे कर्व असतात, ठीक आहे, तुम्ही सर्वेला बघितले असतील, डिफरंट टाईपचे कर्व असतात मित्रांनो, तर ते इझी असले पाहिजेत। तर ते अलाइनमेंट जे आहे ते इझी असली पाहिजे। त्याच्यानंतर बघा, सेफ असली पाहिजे, द अलाइनमेंट शुड बी सेफ फॉर ट्रॅफिक ऑपरेशन। ठीक आहे, सेफ म्हणजे ॲक्सिडेंट नाही झाले पाहिजे, ॲक्सिडेंट कमी झाले पाहिजे, जास्त कर्व नसू नये। तर अशा पद्धतीनं ही जी अलाइनमेंट जी आहे ती सेफ असली पाहिजे। त्याच्यानंतर इकॉनॉमिकल असली पाहिजे। ठीक आहे, द अलाइनमेंट शुड बी इकॉनॉमिकल इन इट्स कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स अँड ट्रॅफिक ऑपरेशन। म्हणजे जे काय तुम्ही अलाइनमेंट पास करणार आहात, ती जिथून पास होणार आहे अलाइनमेंट, तिथं तुमची जास्त कटिंग नाही आली पाहिजे किंवा जास्त फिलिंग नाही आली पाहिजे। अशा पद्धतीनं इकॉनॉमी अचीव झाली पाहिजे। त्याचबरोबर ट्रॅफिक ऑपरेशन असतील किंवा मेंटेनन्स असेल रोडचा, जास्त पूल आले नाहीत पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्हाला ती अलाइनमेंट ही न्यायची आहे, म्हणजेच अलाइनमेंट ही इकॉनॉमिकल असली पाहिजे। ठीक आहे, तर अशी रिक्वायरमेंट असते अलाइनमेंटची। त्याचबरोबर युटिलिटी, द अलाइनमेंट शुड प्रोव्हाइडेड मॅक्झिमम युटिलिटी बाय कनेक्टिंग इम्पॉर्टंट टाउन्स अँड ग्रुप ऑफ विलेज। जी काय तुमची अलाइनमेंट जाणार आहे तर ती सगळ्यात जास्तीत जास्त गावांना ही मिळाली पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर इम्पॉर्टंट टाउन्स, जे काय मोठमोठे शहर आहेत त्यांना पण ती भेटली पाहिजे। त्याच्यानंतर बघा, नॅचरल आस्पेक्ट, द अलाइनमेंट शुड पास थ्रू रिजन ऑफ नॅचरल ब्युटी। जिथं नॅचरल व्ह्यू हा छान आहे मित्रांनो, त्या ठिकाणाहून तुमची
जो काय रोड आहे तो तुमचा तिथून गेला पाहिजे. त्याच्यानंतर क्रॉसिंग, द प्रोव्हिजन ऑफ रेल्वे अँड रोड क्रॉसिंग शुड बी प्रॉपरली स्टडीड, म्हणजे जिथं रेल्वे जाणार असेल किंवा रोड क्रॉसिंग होणार असेल तर त्याचा प्रॉपरली स्टडी क्रॉसिंगचा हा केला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, प्रॉपर ड्रेनेज पण प्रोव्हाइड केलं पाहिजे. जे काय तुमची रोड अलाइनमेंट जाणार आहे तर त्याला तुम्ही प्रॉपर ड्रेनेज प्रोव्हाइड केली पाहिजे. द प्रोव्हिजन ऑफ प्रॉपर अँड सफिशियंट ड्रेनेज फॉर रोड असं जरी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, तर प्रॉपर ड्रेनेज असले पाहिजे, म्हणजे जे काय रोडवरती पाणी येणार आहे ते रोडवरून निघून गेलं पाहिजे. ठीक आहे, किंवा रोडच्या साईडला ड्रेनेज सिस्टीम असली पाहिजे. प्रॉपर पद्धतीनं त्या पाण्याचं हे डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, अवेलेबिलिटी ऑफ लोकल मटेरियल फॉर रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स इट इज नेसेसरी टू हॅव इझी अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल मटेरियल्स लाईक सँड, ग्रॅव्हल, सॉईल. जे काय रोडसाठी मटेरियल लागणार आहे मित्रांनो ते लोकली तुम्हाला अवेलेबल पाहिजे. तर अशा पद्धतीनं रिक्वायरमेंट असतात. ठीक आहे, आयडियल रोड अलाइनमेंटच्या रिक्वायरमेंट्स आहेत. याच्यातील तुम्ही 6 तरी लक्षात ठेवा मित्रांनो कमीत कमी, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये ॲटलिस्ट 4 युटिलिटी रिक्वायरमेंट्स तुम्हाला लिहिता येतील. तर अशा पद्धतीनं रिक्वायरमेंट्स आहेत. नेक्स्ट बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग रोड अलाइनमेंट. ठीक आहे, रोड अलाइनमेंटवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात फर्स्ट टोपोग्राफी. द नॅचरल फीचर्स ऑफ द लँड सच ॲज हिल्स, व्हॅली अँड स्लोप्स सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स रोड अलाइनमेंट. ठीक आहे, तर अशा टोपोग्राफी म्हणजे जर लँड कशी आहे, म्हणजे हिल डोंगर आहेत किंवा टेकड्या आहेत. ठीक आहे, स्लोप्स आहे का, जर जमिनीला स्लोप असेल तर अशा पद्धतीने वेगवेगळे फॅक्टर्स जे आहेत ते म्हणजेच टोपोग्राफी, तर हे फॅक्टर्स जे आहेत ते अफेक्ट करतात रोड अलाइनमेंटवरती. त्याच्यानंतर बघा, जिओलॉजी अँड सॉईल कंडिशन, द टाईप ऑफ सॉईल अँड जिओलॉजिकल कंडिशन इन द एरिया. तर कोणत्या टाईपची सॉईल आहे तर त्यावरून पण तुमची अलाइनमेंट ही चेंज केली जाते मित्रांनो. जिथं सॉफ्ट सॉईल आहे, ठीक आहे, अशा ठिकाणाहून आपल्याला अलाइनमेंट नाही नेता येत. तर अशा पद्धतीचे ही जिओलॉजिकल फॅक्टर किंवा सॉईल कंडिशन ही फॅक्टर आहे जो अफेक्ट करतो रोड अलाइनमेंटवरती. नेक्स्ट बघा, हायड्रोलॉजी अँड वॉटर बॉडीज, द प्रेझेन्स ऑफ रिव्हर, स्ट्रीम्स, लेक्स, वेटलँड्स अफेक्ट रोड अलाइनमेंट. वेटलँड म्हणजे जिथं ओली जमीन असते मित्रांनो. ठीक आहे, थोडासा ओलावा असतो तर अशी जमिनीला वेटलँड जमीन म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीची जी काही जमीन आहे किंवा जिथं वॉटर प्रेझेन्स आहे, रिव्हर आहे, स्ट्रीम्स आहे, लेक्स आहेत, ठीक आहे, तर ते अफेक्ट करतात रोड अलाइनमेंटवरती. नेक्स्ट बघा, लँड यूज अँड डेव्हलपमेंट, एक्झिस्टिंग अँड प्लॅन्ड लँड यूज पॅटर्न्स including residential, commercial and industrial zones influence road alignment. ठीक आहे, ज्या एरियाचं आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे त्या एरियामधून, ठीक आहे, जी काय रोडची अलाइनमेंट आहे ती गेली पाहिजे मित्रांनो. किंवा कोणत्या लँडचा आपल्याला यूज करायचा आहे तर तिथून ही रोडची अलाइनमेंट जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा एक फॅक्टर आहे जो रोड अलाइनमेंटवरती इफेक्ट करतो. किंवा जी काय आपली एक्झिस्टिंग जुनी पॅटर्न आहे रोडचा तर आपल्याला कधी कधी तिथूनच घेऊन जावं लागते. तर अशा पद्धतीचा फॅक्टर्स जे आहेत ते अफेक्ट करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इकॉनॉमी फॅक्टर आहे. द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स इज अ क्रुशियल फॅक्टर. ठीक आहे, इकॉनॉमी फॅक्टर सगळ्यात मोठा फॅक्टर आहे इकॉनॉमिक फॅक्टर. त्याच्यावरूनच मॅक्झिमम रोड अलाइनमेंट ही ठरवली जाते कशा पद्धतीनं रोड न्यायचा आहे. नेक्स्ट बघा, सेफ्टी अँड डिझाईन स्टँडर्ड. रोड अलाइनमेंट इज इन्फ्लुएन्स्ड बाय सेफ्टी कन्सिडरेशन अँड डिझाईन स्टँडर्ड. ठीक आहे, ॲज पर IS कोड काही डिझाईन स्टँडर्ड असतात मित्रांनो. त्याच पद्धतीनं आपल्याला रोडची अलाइनमेंट जी आहे ती डिझाईन करावी लागते. त्याचबरोबर सेफ्टीचं कन्सिडरेशन केलं पाहिजे जेव्हा रोड आपण डिझाईन करतो. ठीक आहे, जास्त हिल एरिया असेल तर रोड अलाइनमेंट पण ते अफेक्ट करतात. ठीक आहे, अवॉइड केलं जातं जास्त टेकडीवरती रोड घेऊन जायला. ठीक आहे, कारण व्हेकल्स कोसळण्याची ही शक्यता असते. तर खूप सारे फॅक्टर्स आहेत मित्रांनो ज्याच्यावरती रोड अलाइनमेंट ही डिपेंड करते. त्याचबरोबर ट्रॅफिक व्हॉल्यूम अँड फ्लो. ठीक आहे, त्या रोडवरती किती ट्रॅफिक येणार आहे मित्रांनो त्याच्यावरून त्याची नंबर ऑफ लेन्स असतील. ठीक आहे, किंवा जाण्याचा मार्ग सेपरेट, येण्याचा मार्ग सेपरेट. तर अशा पद्धतीनं ट्रॅफिक व्हॉल्यूमवरती ही रोडची अलाइनमेंट ही डिपेंड असते. तर हा पण एक फॅक्टर आहे जो कन्सिडर केला पाहिजे रोडची अलाइनमेंट वेळेस. समजलं, अजून खूप सारे फॅक्टर्स आहेत मित्रांनो. तुम्हाला जे माहिती असतील तेही तुम्ही लिहू शकता जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर. तर अशा पद्धतीने आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो इथे पूर्णपणे संपलेला आहे मित्रांनो.
ओव्हरव्ह्यू ऑफ हायवे इंजिनिअरिंग. ठीक आहे, आपण थोडासा स्पीडमध्ये बघितलेला आहे, तरी पण सर्व पॉईंट हे आपण डिस्कस केलेले आहेत मित्रांनो. 4 मार्कांसाठी क्वेश्चन येतो एक्झाममध्ये आणि रिपीटेड क्वेश्चन, तेच क्वेश्चन रिपीट होतात. मॅक्झिमम या पॉईंटवरती नागपूर डेव्हलपमेंट प्लॅनवरती येतात क्वेश्चन, त्याचबरोबर रिक्वायरमेंट ऑफ गुड अलाइनमेंट. ठीक आहे, आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. एवढं जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे मित्रांनो. क्लासिफिकेशन तुम्ही फक्त त्याची नावं लक्षात ठेवा तरीही बास होऊन जाईल. ठीक आहे, आणि इथे डेव्हलपमेंट नाही, इथे क्लासिफिकेशन आहे मित्रांनो. ठीक आहे, एवढं एक चेंज करून घ्या पॉईंट. क्लासिफिकेशन ऑफ अर्बन रोड्स आहे. तर अशा पद्धतीनं हा पूर्ण सिलेबस जो आहे तो डिस्कस करून झालेला आहे आणि इथे युनिट नंबर 1 ही आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 2ला आपण स्टार्ट करूयात.